नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ऑप्शन चेनबद्दल बेसिक माहिती पाहणार आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये काय-काय शिकणार आहोत त्याबद्दल मी माहिती देतो. सगळ्यात म्हणजे ऑप्शन चेन म्हणजे काय? नंबर 2 ओपन इंटरेस्ट ओ-आय. ओ-आय म्हणजेच काय? ओपन इंटरेस्ट. ओपन इंटरेस्ट म्हणजे काय? सी-ओ-आय चेंज इन ओपन इंटरेस्ट म्हणजे काय? त्यानंतर स्ट्राइक प्राईस म्हणजे काय? कॉल रायटिंग म्हणजे काय? पुट रायटिंग म्हणजे काय? कॉल अनवाइंडिंग म्हणजे काय? आणि पुट अनवाइंडिंग म्हणजे काय? तर या सगळ्या गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ऑप्शन चेन पाहण्यासाठी Googleवरती तुम्ही जर एन-एस-सी ऑप्शन चेन असं टाइप केलं, तर तुम्हाला एन-एस-सीची जी पहिली वेबसाईट दिसते त्याच्यावरती जर क्लिक केलं, तर तुम्हाला या प्रकारचा इंटरफेस पाहायला मिळतो. डायरेक्टली मी तुम्हाला काय करतो, या वेबसाईटवरती घेऊन जातो आणि मग तुम्हाला डिटेलमध्ये समजावून सांगतो, की हे कशाप्रकारे काम चालतं. तर इथं आता बघा आपण एन-एस-सीच्या या वेबसाईटवर आलेलो आहे. जर पुन्हा एकदा थोडं समजून सांगतो मी. इथं बघा वरती Googleवर जर आपण एन-एस-सी ऑप्शन चेन टाइप केलं, तर तुम्हाला इथं या प्रकारचा इंटरफेस पाहायला मिळेल. इथं बघा Googleवरती आपण काय केलं, एन-एस-सी ऑप्शन चेन असं टाइप केलेलं आहे. एन-एस-सी ऑप्शन चेन आणि मग ही जी पहिली वेबसाईट तुम्हाला दिसते, या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला काय करायचंय, क्लिक करायचंय. तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचा इंटरफेस पाहायला मिळतो. याला काय म्हणतात? ऑप्शन चेन. मागच्या व्हिडिओमध्ये ऑप्शनबद्दल बेसिकची माहिती तुम्हाला दिलेली आहे. आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या बाकीच्या डिटेल्समधल्या ऑप्शन चेन काय असते, कशी असते, त्याच्यामध्ये काय पाहायचं असतं, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला डिटेलमध्ये समजावून सांगतो. तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथं वेगवेगळे इथं ऑप्शन चेन वेगवेगळ्या प्रकारातल्या म्हणजे इक्विटी स्टॉकच्या, करन्सीच्या, इंटरेस्ट रेटच्या, कमोडिटीच्या सगळ्या वेबसाईट इथं पाहायला ऑप्शन चेन पाहायला मिळतात. आता करन्सीवरती जर गेलो इथं, तर इथं तुम्हाला दिसतंय बघा डॉलर व्हर्सेस इंडियन रुपीज, युरो व्हर्सेस आय-एन-आर असं. त्यानंतर इंटरेस्ट रेट तर हे एवढं करत नाही आपण, पण कमोडिटीमध्ये जर गेले तुम्ही, तर कमोडिटीमध्ये तुम्हाला या प्रकारचे अ, गोष्टी दिसतात. आता इक्विटी स्टॉकमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं जो काही पहिला कॉलम दिसतोय, हा जो पहिला कॉलम आहे, या कॉलममध्ये तुम्हाला इंडेक्स पाहायला मिळतात. म्हणजे जे काही इंडेक्स असतात. एन-एस-सीवरती जे इंडेक्स आहे निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी आणि मिड कॅप निफ्टी. तर हे काय आहेत? एन-एस-सीवरचे इंडेक्स आहेत. इंडेक्स म्हणजे काय यावरती डिटेल व्हिडिओ आहे आपल्याकडं. तो तुम्हाला टाकला जाईल. तो तुम्ही पाहू शकता आणि त्याबरोबर इतरही गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये लाईव्ह क्लासमध्ये समजावून सांगितल्या जातील. आता त्याच्यानंतर इथं तुम्हाला दुसरा जो कॉलम आहे याच्यामध्ये फ्युचर आणि ऑप्शनमध्ये जे काही स्टॉक असतात, ते स्टॉकची तुम्हाला इथं लिस्ट दिसते. मग आपल्याला ज्या स्टॉकचं ऑप्शन चेन बघायचं, समजा ए-सी-सीचं ऑप्शन चेन बघायची, तर याच्यावरती क्लिक केलं की ते ए-सी-सी नाव येतं आणि इथं त्याची ऑप्शन चेन तुम्हाला पाहायला मिळते. नंतरचा जो कॉलम आहे, हा जो कॉलम आहे तो एक्सपायरी डेटचा. आता एक्सपायरी डेटमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंय, की इंडेक्ससाठी वीकली आणि मंथली अशा 2 प्रकारच्या एक्सपायरी असतात. परंतु स्टॉकसाठी मात्र तुम्हाला फक्त मंथली एक्सपायरी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च अशी मंथली एक्सपायरी पाहायला मिळतात. आता स्ट्राइक प्राईस हा कॉलम मी तुम्हाला समजावून सांगतो सगळ्यात पहिले. आता इथं तुम्ही बघता बघा सेंटरला तुम्हाला इथं स्ट्राइक नाव आहे. तर स्ट्राइक प्राईस म्हणजे काय? तर हेच तुम्हाला इथं स्ट्राइक प्राईस असते. आता स्ट्राइक प्राईस नक्की काय असते? आता कुठल्याही एखाद्या स्टॉकची जी काही किंमत असते, त्या किमतीला एका ठराविक किमतीमध्ये त्याचे तुकडे पाडले पाहिजे पट्टीमध्ये 20च्या पट्टीमध्ये. आता बघा ए-सी-सीचं आपण लावलेलं आहे इथं आणि जर ए-सी-सीचा आपण जर स्टॉक पाहायला गेला, ए-सी-सीचा जर आपण स्टॉक पाहायला गेलो, तर इथं तुम्हाला ए-सी-सीचं तुम्हाला प्राईस किती दिसते बघा. आपण ए-सी-सी जर टाकलं, तर ए-सी-सीची प्राईस तुम्हाला इथं दिसते साधारण ₹2500 आणि ज्यावेळी आपण ऑप्शन चेनमध्ये जातो, तर इथं तुम्हाला दिसतंय बघा 1500, 1520, 1540, 1560. तर इथं काय होतंय, तर या पट्टीमध्ये म्हणजे 20च्या तुकड्यांमध्ये 20च्या पट्टीमध्ये इथं तुम्हाला ही जी ऑप्शन चेन आहे, त्याची स्ट्राइक प्राईस तुम्हाला डिव्हाईड केलेली जाते.
आता स्ट्राईक प्राईस ही वेगवेगळ्या स्टॉकसाठी वेगवेगळी असते. म्हणजे बघा, जर किंमत कमी असेल, तर त्याची त्याची जी काही ते गॅप असतो, तो गॅप काय असतो? कमी जास्त असतो. म्हणजे आता इथं कॅनरा बँकेचं बघितलं तर 5च्या पटी 305, 310, 311. आपण जर अजून एखादा छोटा स्टॉक जर बघितला, तर त्याच्यामध्ये जो गॅप असतो स्ट्राईक प्राईसचा जो काही, तर तो तुम्हाला अजून कमी पाहायला दिसेल. जसं की समजा आपण गेलचा बघितला, तर गेलचं इथं बघा ₹1-1 गॅप आहे. म्हणजे 99, 100, 101, 99, 100, 101 म्हणजे ₹1 पट्टीमध्ये काय केलंय ते स्ट्राईक प्राईस त्यांनी डिसाईड केली. आणि जर स्टॉकची किंमत जर जास्त असेल, म्हणजे समजा Nestle सारखा स्टॉक आहे. Nestle सारखा जर स्टॉक बघितला तुम्ही, तर Nestleमध्ये तुम्हाला तो जो गॅप आहे स्ट्राईकचा तो मोठा पाहायला इथं 20-20च्या पटीमध्ये दिसतोय बघा. आणि जर एम-आर-एफ वगैरे स्टॉक घेतला, एम-आर-एफ सारखा जर स्टॉक घेतला, तर एम-आर-एफमध्ये तुम्हाला ते अगदी 500च्या पटीमध्ये 500च्या पटीत बघा 97,000, 97,500, 98,000, 98,500 या प्रकारे काय केलं जातं, ही स्ट्राईक प्राईस तुम्हाला दिलेली असते. आता हे एन-एस-सीने ठरवून दिलेली आहे. त्याचं जे काही कितीच्या पटीमध्ये असायला पाहिजे. याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट आहे, स्टॉकची किंमत जर कमी असेल, तर स्ट्राईक प्राईसचा जो गॅप असतो, तो कमी असतो आणि जर स्टॉकची किंमत जर जास्त असेल, तर तुम्हाला त्याच्यामध्ये अ, जो गॅप आहे, तो गॅप तुम्हाला मोठा दिसेल. आता इथं तुम्हाला बघा, इथं कॉलचा कॉलम दिसतो आणि इथं पुटचा कॉलम दिसतोय. म्हणजे या बाजूला जो काही डाटा असणार आहे, तो पुटसाठी असणार आहे. या बाजूचा जो काही डाटा असणार आहे, तो कॉलसाठी असणार आहे. आता जर आपण खालच्या बाजूला स्क्रोल करत गेलं, तर इथं तुम्हाला बघा ग्रे कलर दिसतो, पिवळसर पट्टा दिसतो, इकडं व्हाईट दिसतं आणि अजून खाली गेलं, तर तुम्हाला इकडं दिसेल, की आता पुटच्या साइडला ग्रे कलर आहे आणि कॉलच्या साइडला तुम्हाला व्हाईट आहे. आता ही जी स्ट्राईक प्राईस असते, त्याचे तुम्हाला 3 प्रकार पडतात. म्हणजे 3 प्रकारे याला क्लासिफाईड केलं जातं. एक असतं ॲट द मनी, ॲट द मनी असतो. एक असतो ॲट द मनी. त्याच्यानंतर असतो इन द मनी, इन द मनी आणि तिसरा असतो आउट ऑफ द मनी. या जी स्ट्राईक प्राईस असते, त्या स्ट्राईक प्राईसचे 3 प्रकार पडतात. ॲट द मनी, इन द मनी आणि आउट ऑफ द मनी. आउट ऑफ द मनी असे काय असतात? 3 प्रकार असतात. आता याच्यावरून जर तुम्हाला समजायचं असेल, तर असं समजू शकता, तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचं, तर ज्या किमतीवरती चालू आहे. म्हणजे आता समजा आपण इथं ए-सी-सीची साईट लावलेली होती. ए-सी-सीचा आपण चार्ट लावलेला होता. तर ए-सी-सीमध्ये जी प्राईस आहे 2500च्या आसपास आहे. तर इथं ए-सी-सीवरती जाऊन जर आपण जर क्लिक केलं, तर 1500 काय झालं ॲट द मनी म्हणजे जी काही किंमत चालू आहे, त्याला आपण म्हणूया ॲट द मनी. हा जो आहे ॲट द मनी कॉल आणि ॲट द मनी पुट. इथं ग्रे कलरमध्ये जे आहेत, या बाजूला आणि ह्या बाजूला याला इन द मनी कॉल आणि इन द मनी पुट म्हणतात. म्हणजे हे जे इथून वरच्या ज्या स्ट्राईक प्राईस आहे, ग्रे कलरमध्ये ह्या ज्या काही स्ट्राईक प्राईस दिसते, या कॉलमधल्या इन द मनी आहे, इन द मनीच्या आणि खालच्या आहे आउट ऑफ द मनी. या काय आहे आउट ऑफ द मनी. त्याचप्रमाणे इकडे पुट साइडला बघितलं तर ग्रे कलर मधल्या आहेत इन द मनी. या काय आहेत इन द मनी आणि या आहेत आउट ऑफ द मनी. तर या प्रकारे तुम्ही बघू शकता. आता ज्यावेळेस आपण ऑप्शन शिकत होतो, त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलंय, की ज्यावेळी स्टॉक अप जातो, त्यावेळी आपण कॉल बाय करतो आणि ज्यावेळी स्टॉक डाउन जातो, त्यावेळेस आपण काय करतो? पुट बाय करत असतो, बायरच्या अनुषंगाने. तर हा मेजर पॉइंट असतो, की ही जी ऑप्शन चेन असते, ही ऑप्शन चेन ही सेलरची असते. ऑप्शन चेन कुणाची असते? सेलरची असते आणि आपण कोण आहोत?
बायर आहोत. मागच्या क्लासेसमध्ये किंवा व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगितलं, की जे काही सेलर असतात, ते सेलर हे स्मार्ट मनी किंवा एफ-आय-डी-आय सारखे मोठे प्लेयर असतात आणि आपण बायर जे असतात ते रिटेलर असतात. तर आपल्याला काय करायचं असतं, त्यांच्या अपोझिट विचार करायचा असतो. त्यांच्या काय करायचा असतो, अपोझिट विचार करायचा असतो. म्हणजे सेलरचा डाटा इथं काय सांगतो, त्याच्या अपोझिट आपल्याला काय करायचं असतं, काम करायचं असतं. ठीक आहे. तर याच्यामध्ये अ, तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, की स्टॉक वर गेला, की कॉल बाय करतात आणि स्टॉक जर खाली येणार असेल, तर काय केलं, पुट बाय करतात. आता ज्यावेळी एखादा स्टॉक वर जाणारा असेल, तर जी किंमत अजून यायची आहे, म्हणजे समजा आता इथं 2500 ला ई-सी-सी आहे, तर 2500 मध्ये अजून येणारी किंमत कोणती आहे? तर 2520 म्हणजे अजून आलेली नाहीये किंमत. 2560, 2580, 2600 ही किंमत अजून आलेली नाहीये. म्हणजे याला काय म्हणतात आउट ऑफ द मनी. जी किंमत येणे बाकी आहे त्याला आउट ऑफ द मनी आणि जी किंमत होऊन गेली म्हणजे आता 2500 ला स्टॉक आहे तर 2440, 2460 ही किंमत होऊन गेलेली याच्यामध्ये याला इन द मनी म्हणायचं. याला काय म्हणायचं? इन द मनी. ठीक आहे. त्याचप्रमाणे पुटमध्ये तुम्ही बघू शकता, की 2500 वरती स्टॉक आहे. तर इथं 2520 ही किंमत होऊन गेलेली आहे. 40 होऊन गेली, 60 होऊन गेलेली आहे. तर याला म्हणायचं इन द मनी. याला काय म्हणायचं? इन द मनी. आणि जी किंमत पुटसाठी येऊ शकते भविष्यामध्ये, म्हणजे समजा 2500 वरून जर स्टॉक खाली आला, 2500 वरून समजा काय आलं, स्टॉक खाली आला, तर तो कुठे येणार आहे? 2480, 2460, 2440, 2420, 2400 या रेंजला या प्राईसवरती येणार आहे. तर मग ही जी स्ट्राईक प्राईस झाली, ही झाली आउट ऑफ द मनी. ठीक आहे. ही कन्सेप्ट आता तुमच्या लक्षात आली असेल. आता याच्यामध्ये ज्यावेळी आपण इथं कॉल आणि पुटचे हे जे निळ्या रंगाचा हा एवढा पूर्ण कॉलम आहे. हा कॉलम ज्यावेळेस आपण पाहतो, तर त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल, की स्ट्राइक प्राइस ह्या जी स्ट्राइक प्राइस याच्या दोन्ही बाजूला एकीकडं पुट आहे, दुसऱ्या बाजूला तुम्हाला कॉलचा डाटा, इकडं पुटचा डाटा आहे. आता इकडून जर तुम्ही इकडून इकडं वाचत गेला आणि इकडून इकडं वाचत गेला, तर तुम्हाला हे सगळे कॉलम सारखे म्हणजे इथं आस्क क्वांटिटी, बिड क्वांटिटी. आस्क, बिड, बिड, आस्क, आस्क क्वांटिटी, बिड क्वांटिटी, चेंज, एल-टी-पी, आय-व्ही. त्याच्यानंतर व्हॉल्यूम, इकडं व्हॉल्यूम, त्यानंतर इकडं चेंज इन ओ-आय, इकडं पण चेंज इन ओ-आय, इकडं ओ-आय आणि इकडं पण ओ-आय. तर म्हणजे एक दोन्ही बाजूला या प्रकारे तुम्हाला डाटा दर्शवलेला असतो. आता याच्यामध्ये काय असतं, इथून इथपर्यंत हा जो डाटा असतो, हा फार काही कामाचा नसतो. म्हणजे एनालिसिसच्या अनुषंगाने आपल्याला जे काही एनालिसिस करायचं असतं, त्या अनुषंगाने हा डाटा आपल्याला काहीही कामाचा नसतो. ह्या कॉलममधला डाटा आपल्या फार काही कामाचा नसतो. कारण एल-टी-पी म्हणजे काय, किंमत किती चालू आहे, चेंज किती झाला, आज प्राईस, बीड प्राईस हे फार काही कामाचं नसतं. आपल्यासाठी इम्पोर्टंट काय ओपन इंटरेस्ट, चेंज इन ओपन इंटरेस्ट, व्हॉल्यूम आणि स्ट्राईक प्राईस. ह्याच कॉलमचा आपल्याला एनालिसिस करून आपल्याला समजतं, की याच्यामध्ये काय होऊ शकतं आणि काय झालेलं आहे. तर सगळ्यात पहिले आपण ओपन इंटरेस्ट म्हणजे काय बघणार आहोत. आता ओपन इंटरेस्ट म्हणजे काय? तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एक बायर आणि प्लस 1 सेलर. 1 सेलर इज इक्वल टू 1 ओपन इंटरेस्ट, 1 ओ-आय. म्हणजेच काय, की ज्यावेळेस एक व्यवहार पूर्ण होतो, त्यावेळी एक ओपन इंटरेस्ट जनरेट होतो. म्हणजे कुठलाही व्यवहार पूर्ण होण्यासाठी बायर आणि सेलर या दोघांचीही गरज असते. बायर असेल आणि सेलर नसेल तरी व्यवहार होणार आहे आणि सेलर असेल आणि बायर नसेल तरी व्यवहार पूर्ण होणार नाहीये. मग यासाठी काय असतं, की तुम्हाला हे दोनही लोकांमधले ज्यावेळेस एक व्यवहार पूर्ण होतो, त्यावेळेस एक ओपन इंटरेस्ट इथं जनरेट होतो. आता तुम्हाला मी आधीच सांगितलं, की हा जो डाटा असतो किंवा ही जी ऑप्शन चेन असते, ही सेलरची असते. ही कुणाची असते? सेलरची असते. मग तो सेल करतो म्हणजे कोणीतरी बाय करायला पाहिजे.
त्याने सेल केल्यानंतर कुणीतरी बाय करायला पाहिजे. त्याच्यानंतरच काय होणार आहे, ओपन इंटरेस्ट जनरेट होणार आहे. ओपन इंटरेस्ट कधी जनरेट होईल? ज्यावेळेस एक सेलर आणि एक बायर यांच्यामध्ये एक व्यवहार पूर्ण होईल, त्यावेळेस काय होणार आहे, एक ओपन इंटरेस्ट जनरेट होईल. आता याच्यामध्ये समजा एखाद्याने काय केलंय, 50 कॉल सेल केले. 50 कॉल काय केले? सेल केले. आणि समजा 15 लोकांनी काय केले, ते कॉल 15 लोकांनी बाय केले. 15 कॉल काय झाले? बाय झाले. तर अशा वेळी या 50 पैकी फक्त 15चाच व्यवहार इथं झालेला आहे पूर्ण. म्हणून इथं ओपन इंटरेस्ट किती दिसणार तुम्हाला? 15. त्यानंतर अजून 20 लोकं आले, त्यांनी परत कॉल बाय केला. तर 20 अधिक 15 35 म्हणजे ओपन इंटरेस्ट कुठं पोहोचणार आहे? 35. म्हणजे या कॉलममध्ये कॉल साइडला इथं या कॉलममध्ये जर कॉल विकलेले आहेत, तर कॉलमच्या इथं तुम्हाला दिसेल 35. आता होतं काय, समजा एंड ऑफ द डे. आज काय झालं, आजचा दिवस इथं संपलाय. या केसमध्ये तुम्हाला इथं जर आजच्या दिवशी फक्त एवढाच व्यवहार पूर्ण झाला 35 कॉलचा, तर इथं तुम्हाला 35 दिसेल. आता दुसऱ्या दिवशी अजून समजा 10 कॉल विकले, तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी नेक्स्ट डे तुम्हाला काय दिसेल इथं 45. कारण काल 35 होते, आज जर 10 विकले, आज जर पुन्हा 10चा व्यवहार झाला, तर इथं 45 दिसेल आणि चेंज इन ओपन इंटरेस्टच्या कॉलममध्ये तुम्हाला काय दिसेल? 10. कारण हा आजचा व्यवहार आहे. आज 10 ॲड झाले. काय झाले? ॲड झाले. म्हणून इथं चेंज इन ओपन इंटरेस्टमध्ये 10 दिसणार आहे. समजा आज इथपर्यंतच व्यवहार झाला. उद्यासाठी काय झालंय, की या इथं तुम्हाला 45 आकडा होता. इथं काल समजा 45 आकडा होता आज आणि उद्या काय झालं, 20 लोकांनी इथं कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर पडले. तर इथं तुम्हाला याच्यातून 20 वजा होतील. म्हणजे इथं तुम्हाला फक्त 25 आकडा दिसेल आणि चेंज इन ओपन इंटरेस्टच्या कॉलममध्ये -20 वजा 20 हा आकडा दिसेल. म्हणजे काय झालं इथं 20 कॉन्ट्रॅक्ट त्यांनी काय केले, त्याच्यातून कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर पडले. 20 कॉन्ट्रॅक्ट काय केले त्यांनी, त्याच्यातून बाहेर पडले. तर या प्रकारे तुम्हाला चेंज इन ओपन इंटरेस्ट आणि ओपन इंटरेस्ट पाहायला मिळतो. आता याच्यामधला व्हॉल्यूमचा जो कॉलम असतो, त्या व्हॉल्यूमच्या कॉलममध्ये तुम्हाला नंबर ऑफ बायर्स तिथं तुम्हाला पाहायला मिळतात. खाली जर आपण आलो, तर इथं किती व्हॉल्यूम जनरेट झालेला आहे कॉलसाठी, तर तो तुम्हाला दिसेल. म्हणजे हा व्हॉल्यूमचा कॉलम, हा जो कॉलम आहे तुम्हाला ओपन इंटरेस्ट आणि चेंज इन ओपन इंटरेस्ट हा तुम्हाला सेलरबद्दल माहिती देतो आणि व्हॉल्यूमचा कॉलम तुम्हाला बायरची माहिती देतो. म्हणजे याच्यामध्ये हे लोकं काय करतायत आणि इथं बायर लोकं काय करतायत, याच्यावरून आपण काय करू शकतो, एनालिसिस करू शकतो. आता इथं बघा, ज्यावेळी तुम्हाला इथं या प्रकारची फिगर पाहायला मिळते. म्हणजे काय? इथं बघा मोस्ट ऑफ तुम्हाला इथं मायनस दिसताय. ज्यावेळी तुम्हाला या प्रकारे मायनस दिसतात याचा अर्थ सेलर इथून बाहेर पडत आहे. सेलर काय करते? या कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर पडत आहे. कॉलमधून सेलर बाहेर पडतायत याचा अर्थ स्टॉक किंवा कॉल वर जाणार आहे. त्याच्याप्रमाणे पुटमधून जर ते बाहेर पडत असतील, तर पुट वर जाणार असतो. पुटमधून जर सेलर बाहेर पडत असेल, तर पुट वर जाणार असतो. आता जर तिथं ओआयमध्ये पॉझिटिव्ह संख्या वाढत असतील, म्हणजे समजा एखादा स्टॉक आपण जर अ, आज जर एखादा स्टॉक जर खाली जात असेल, समजा आज एच-डी-एफ-सी हा जर स्टॉक खाली जातोय, तर ऑप्शन चेनमध्ये काय होणार तिथं, त्या बाजूला कॉल साइडला इथं काय होणार, त्यांचे कॉन्ट्रॅक्ट ॲड होत जाणार.
डी-व्ही स्लॅबचं बघूया म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सांगता येईल. ते तुम्हाला अनवाइंडिंग दिसते. तर मोस्ट ऑफ इथं ज्यावेळेस शेवटचा वीक चालू होतो, त्यावेळेस तुम्हाला बोथ साइडला अनवाइंडिंग तुम्हाला पाहायला मिळते. कारण व्हॉलॅटिलिटीमुळे काय होतं, प्रीमियम फार कमी असतात आणि इथं बोथ साइडला तुम्हाला अनवाइंडिंग दिसते. परंतु ज्या ठिकाणी तुम्हाला पहिल्या, दुसऱ्या आठवड्यामध्ये, तिसऱ्या आठवड्यापर्यंत जर तुम्हाला इथं प्लस संख्या मिळत असतील, म्हणजे इथं तुम्हाला निफ्टीमध्ये दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता निफ्टीमध्ये तुम्हाला मोस्ट ऑफ अनवाइंडिंग पाहायला मिळेल. परंतु इथं जर बघितलं, तर इथं काय आलं 34,000 कॉन्ट्रॅक्ट ॲड झाले. इथं 2,42,000 ॲड झाले. हे ॲड होत आहेत. म्हणजे हा जो स्टॉक किंवा इंडेक्स आहे तो खाली जाणार आहे. आणि जर इथं चेंज इन ओपन इंटरेस्टमध्ये मायनस दिसत असेल, मायनस समथिंग रक्कम असेल, तर स्टॉक वर जाणार आहे. ओके. ज्यावेळेस इथं हे प्लस तुम्हाला संख्या दिसतात, या प्लस संख्या तुम्हाला दिसतात, त्यावेळेस त्याला म्हणायचं कॉल रायटिंग. त्याला काय म्हणायचं? कॉल रायटिंग. आणि ज्यावेळी तुम्हाला या प्रकारे मायनस संख्या दिसतात, त्याला म्हणायचं कॉल अनवाइंडिंग. ते बाहेर पडतायत, अनवाइंड करतायत. तर त्याला काय म्हणायचं? कॉल अनवाइंडिंग. तर एवढंच बेसिक माहिती असते याच्यामध्ये. याच्यामध्ये अजून डिटेल्स जे काय आहेत ते तुम्हाला मी सांगतो. त्याबरोबर ज्या ठिकाणी सर्वाधिक ओपन इंटरेस्ट आणि चेंज इन ओपन इंटरेस्ट तयार होतो, तिथं सपोर्ट झोन बनलेले असतात. म्हणजे ओपन इंटरेस्टमध्ये तुम्हाला काय बघायचं, समजा एखादा स्टॉक आपण त्याचं सपोर्ट रेझिस्टन्स चेक करत असेल, तर आपण समजा काय करतो, ए-सी-सीमध्ये जर मला बघायचं असेल, तर मी काय करणार, तर याच्यामध्ये हायेस्ट ओपन इंटरेस्ट कुठं जनरेट झालेला आहे. तर इथं मला 2500 दिसतोय. तर 2500 हे माझं काय आलं पहिला रेझिस्टन्स झाला. इथं त्याच्या खाली जो काय हायेस्ट तो 2620 हा रेझिस्टन्स झाला. आणि सपोर्ट जर बघायचा असेल, तर सपोर्टसाठी मी काय करणार, तर इकडं बघणार, या एरियामध्ये मला तिथं काय दिसत आहे. तर इथं हायेस्ट ओआय तुम्हाला कुठं जनरेट झालेला दिसतो? तर 2300 ला. तर 2300 हा एक सपोर्ट झाला. 2300च्या खाली जर बघितलं तुम्ही, तर तुम्हाला 2400 हा एक सपोर्ट दिसतोय आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं 2460 हा एक काय दिसतोय? सपोर्ट दिसतोय. तर याप्रमाणे तुम्ही काय करू शकता, आपण याचं एनालिसिस करू शकतो. म्हणजे अगदी तुम्ही बघून सहजरित्या बघूनही सांगू शकता, की कुठं रेझिस्टन्स आहे. आणि तिथपर्यंत आपण काय करू शकतो, त्या स्टॉकचं टार्गेट ठेवू शकतो. ठीक आहे. हे बेसिक आहे नॉलेज. याच्यानंतर तुम्हाला अजून याच्यामध्ये ॲडव्हान्स कसं आणि काय बघायचं ते मी सांगेल. जर व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू अँड जय हिंद.